नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाच्या मुद्द्यांवरती। मुळात जो अर्थसंकल्प सादर केला गेला एक आशादायी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातनं अर्थमंत्र्यांनी केलाय, पण प्रत्यक्षामध्ये ते आशादायी चित्र निर्माण करण्याकरता मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे। तो पैसा आत्ता सरकारकडे आहे का, आणि जर तो नसेल तर आपल्या जीडीपीच्या किती टक्के आपण कर्ज आत्तापर्यंत घेतलंय आणि त्याची मर्यादा आपण ओलांडलेली असताना देखील वाढीव कर्ज घेण्याची ऐपत आपण ठेवतो का, हा प्रश्न खरं तर तिजोरीकडे पाहत असताना कुठल्याही अर्थमंत्र्याला पडायला पाहिजे। दुसरा मुद्दा, दिवसभर बजेट संपल्यानंतर आता काही वेळापर्यंत विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली गेली की अशा पद्धतीचं बजेट जे मांडलं गेलंय यातून देश विकायला काढलाय का सरकारने, असे मुद्दे उपस्थित केले गेले। आत्ताच काही वेळापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकली, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट नको, ते सगळ्यांसाठी बजेट हवं आहे। म्हणजे पश्चिम बंगाल तामिळनाडूच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने तिथे केलेल्या पायाभूत सुविधांची गुंतवणूक असेल, तिथे टाकलेल्या तरतुदी असतील, याच्यावरनं हे इलेक्शन बजेट आहे का, अशीही शंका घ्यायला इथे वाव होता। आपल्यासोबत आत्ता महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत, आपल्यासोबत ज्येष्ठ अर्थतज्ञ अच्युत गोडबोले सर आहेत, आणि आपल्यासोबत सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार सर देखील आहेत। या सगळ्यांचं स्वागत करतो। मला सुरुवात सुधीर भाऊ तुमच्यापासून करायची आहे की आजच्या बजेटनं खरं सर्वसामान्यांना दिलासा दिलाय का, कारण सगळेच जण म्हणतात की यातनं सर्वसामान्यांच्या पदरात काही पडलं नाही, फक्त मोठमोठे आकडे सोडले तर। मला असं वाटतं की जेव्हा आपल्यापाशी टीका करण्यासाठी मुद्दा शिल्लक राहत नाही तेव्हा काही लोक आकडे किंवा या आकडों का खेळ आहे अशा पद्धतीने आपले डायलॉग मारत असतात। खरं तर काही गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचेही लक्ष वेधू इच्छितो की अर्थसंकल्प मांडताना शेवटी मागच्या 5 वर्षात आपण कुठं आहोत याचा जेव्हा आपण अहवाल घेतो किंवा त्याचं मूल्यमापन करतो तर काही गोष्टी मी प्रामुख्याने आपल्या लक्षात आणून देतो की 55 वर्षात स्वातंत्र्यानंतर आपली इकॉनॉमी $1 ट्रिलियन वाढली आणि मागच्या 5 वर्षात 55 वर्ष बनाम 5 वर्ष $1 ट्रिलियन इकॉनॉमी वाढली। आपणही बघू शकता की 5 वर्षामध्ये हे खरं आहे की कोणताही अर्थसंकल्प हा तर पूर्णांकाच्या दृष्टीने बघता येणार नाही, कारण प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी कराव्या लागतात, देशाला प्रगतीच्या मार्गावर न्यावं लागतं। पण मागच्या 5 वर्षामध्ये मी अशा अनेक गोष्टी सांगू शकतो की ज्याला माननीय मोदीजींनी अर्थसंकल्पाच्या आकड्यामध्येच अटकवलं नाही तर त्याची अंमलबजावणी ही केली, आणि अंमलबजावणी केली म्हणूनच या देशामध्ये साधारणतः 5 लाखापेक्षा जास्त गाव हे हागणदारी मुक्त झाले। या 5 वर्षामध्ये 2 कोटी असे कुटुंब होते जे दूर दराजमध्ये होते, यांना विजेचं कनेक्शन दिलं गेलं। आपली जी रिझर्व्स आहे, गंगाजळी आहे, ती वाढली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इकॉनॉमीच्या दृष्टीने 5व्या क्रमांकावर आलोत। आता आपल्याला याचा पुढचा टप्पा गाठायचा आहे, हे खरं आहे, पण माननीय मोदीजींनी अर्थसंकल्प मांडताना त्यांचा स्वार्थ हा काही त्यांचा सुपुत्र देशाचा प्रधानमंत्री व्हावा हा तर असूच शकत नाही, त्यांची सुपुत्री खासदार व्हावी हाही असू शकत नाही, पुतण्या उपमुख्यमंत्री व्हावा हाही असू शकत नाही, मुलगा पर्यावरण पर्यटन मंत्री होऊन मग मुख्यमंत्री व्हावा हाही असू शकत नाही। माननीय मोदीजींचे जर आपण निर्णय बघितले तर एक गोष्ट, एक लक्ष्य ठरवल्यानंतर त्या निर्णयाच्या मागे शक्तीने उभे राहतात, आणि म्हणूनच आज 100 देशांना आपण वॅक्सिन देऊ शकतो हा विचारच करता येत नाही। म्हणजे ज्या देशाला हा मंदिरांचा देश म्हटला जायचा तो देश आता 100 देशांना वॅक्सिन पाठवतो आहे। सुधीर भाऊ, याचा तर अभिमान तुम्हाला मला सर्वांना वाटला पाहिजे। सुधीर भाऊ याच्यातला एक मुद्दा आहे की या गेल्या 5 वर्षाचा काळ जर आपण बघितला तर 6वं वर्ष सरकारच्या, नव्या सरकारचं 1 वर्ष आणि मागचे 5 वर्ष, याच्यात निर्माण झालेला जो फिस्कल डिफिसिट आहे, त्याला वित्तीय तूट आपण म्हणतो,
ती भरून काढणार कशी? त्याचं कुठेच काही दिसत नाही मूल्यमापन. आकडे मात्र आपले वाढताना दिसत आहेत. जिकडे आपण पेट्रोलचे सेस वाढवतोय, डिझेलवरती सेस वाढवतोय, 100 पार पेट्रोल जाईल की काय असं वाटत असताना सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं अर्थमंत्री म्हणतात. कसा काय दिलासा मिळू शकतो याच्यात? असं आहे की तुम्ही जर फिजिकल डिफिशिट पाहिलं, राजकोषीय तूट, तर ती 13-14 मध्ये जेव्हा माननीय चिदंबरम साहेबांनी 28 फरवरी 2013ला बजेट मांडलं तेव्हा सांगितलं होतं की आम्ही 5.7 मध्ये 2011-12 मध्ये आमची फिजिकल डिफिशिट होतं आणि ते राजकोषीय तूट मागच्या वर्षी 3.4% आली. पण मागचं वर्ष हे कोरोनाच्या संकटाचं अर्थचक्र थांबून गेलं. पण अर्थचक्र थांबल्यावर सुद्धा माननीय मोदीजींना आपण धन्यवाद दिले पाहिजे, आभार मानले पाहिजे की देशाचा कप्तान कर्णधार कसा असावा. 2,68,000 कोटी हे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी खर्च केले. 20,97,053 कोटीचा 10% ऑफ GDP हा पॅकेज देत MSME असेल किंवा इतर साऱ्या सेक्टरची प्रगती योग्य पद्धतीने व्हावी या दृष्टीने पॅकेज हे माननीय मोदीजींनी दिलं. आता एकीकडे कोरोनासारखं संकट असताना हे तर खरं आहे की राजकोषीय तूट ही साधारणतः 9% आपण 9%च्या आसपास आपण केलं. पण मी आपल्या एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की जगामध्ये ऋणभार म्हणजे हा जो एकूण GDPच्या सकल उत्पन्नाच्या कर्जाचा भार आहे हा 2014 मध्ये आपल्या देशाचा 52.2% होता. माझ्याकडे 2020चा आकडा नाही पण मार्च 2019 मध्ये 48.7% आहे. म्हणजे हा कमी झाला. आणि जेव्हा विकसित देशाचा विचार करतो हा ऋणभार जो आहे सुधीर भाऊ, या ऋणभारावरती मी येतो परत. ऋणभाराच्या या मुद्द्यावरती मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण त्याच्या आधी राजू शेट्टी पण आपल्यासोबत आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते. राजू शेट्टी, आजचा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा ठरणारा आहे का? राजू शेट्टींचा आवाज पोहोचत नाही, परत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू. पण हाच प्रश्न मला गोडबोले सर आपल्याला विचारायचा आहे की IT क्षेत्राच्या बाबतीतला थोडासा विचार केला किंवा आता सुधीर भाऊ जे ऋणभाराचा उल्लेख करत होते त्याचा विचार जर आपण केला तर सरकार जे 12 लाख कोटीचे मुद्दे सकाळी भाषणामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडत होत्या की विविध क्षेत्रासाठी एवढे पैसे उभे करावे लागतील, शेती क्षेत्रासाठी 17 लाख कोटीचं कर्ज आम्ही उपलब्ध करून देऊ वगैरे, हे जर पैसे अजून आणायचे असतील तर जागतिक क्रमवारीतल्या ऋणभाराचा जो निर्देशांक आहे तो देखील ओलांडून आपण पुढे जाऊ अशी शक्यता वर्तवली जाते. याच्याबद्दल आपलं मत काय? ही गोष्ट म्हणजे फिस्कल डेफिसिट 9% 9 किंवा 9.5% झालेलं आहे त्याची मला भयंकर चिंता वाटत नाहीये. प्रश्न फिस्कल डेफिसिट 9-9.5% होण्याचा नाहीये. प्रश्न हा सामान्य माणसापर्यंत हे प्रगती पोचेल की नाही याचा आहे. उदाहरणार्थ आता 2 महत्वाचे मुद्दे जे आहेत ते डिमांड पूर्ण, मागणी पूर्ण खूपच कमी झालेली आहे आणि रोजगार अतिशय कमी झालेला आहे. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन चालू झालं त्यावेळी 18 ते 20 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, नंतर काही लोकांच्या परत आल्या. 9.1% सध्या बेकारी आहे. अर्धबेकारी त्याच्यापेक्षाही प्रचंड जास्त आहे. आणि ILO ने इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगितलं की 2009 सालचा जो काही क्रायसिस होता त्याच्या चौपट नोकऱ्या जगभर गेलेल्या, भारतात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि या नोकऱ्या ह्या कशा येणार हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केला तर त्या नोकऱ्या येणं अवघड आहे. कारण कोविड काळात सुद्धा बजेट प्रमाणे आपल्याला 4.12 लाख कोटी आपण खर्च करू इन्फ्रास्ट्रक्चर वरती गेल्या वर्षी, म्हणजे कोविड असताना असं सांगितलं होतं. आपण ऍक्च्युअली खर्च हा 4.39 लाख कोटी केला, म्हणजे बजेटच्या पेक्षा जास्त केलेला आहे. हे आजच्या भाषणातच त्यांनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा बेकार रोजगार निर्माण झालेला नाहीये.
कारण काय आहे की इन्फ्रास्ट्रक्चर, मोठमोठे एअरपोर्ट, हायवेज आणि मोठमोठे 8 लेनचे हायवे, या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी एवढी प्रचंड वापरली जाते की त्यातनं रोजगार प्रचंड निर्माण होत नाही. मला असं वाटतं की रोजगार निर्माण करण्याकरता आणि मागणी पण वाढवण्याकरता तळागाळातल्या लोकांपर्यंत पैसा गेला पाहिजे. आणि तो पैसा म्हणजे डायरेक्ट बेनिफिटनी सुद्धा, जसं 6,000 रुपये शेतकऱ्यांकडे गेले होते तसेही देता येतील. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे रोजगार निर्माण करून देता येतील. मनरेगामध्ये 100च्या 150 दिवस आपल्याला करता येतील. प्लस हेल्थ मध्ये आपल्याला 2,23,000 लाख कोटी दिले असं आपल्याला सांगितलंय, पण प्रत्यक्ष आरोग्यावर मात्र खूप कमी आहेत त्यातले, असं आता लक्षात येत आहे. त्यात पाणी आणि इतरही गोष्टी ऍड केल्या. तर हेल्थ केअर, इतक्या डॉक्टर्स नर्सेसची गरज आहे, शिक्षणामध्ये इतक्या शिक्षकांची गरज आहे, MSc आणि BSc बेकार फिरतात, शिक्षकांची गरज आहे, इतक्या अंगणवाडीची गरज आहे, इतक्या म्हणजे स्वस्त घरं, पाणी, वीज, या सगळ्यामध्ये आपण जर का खऱ्या अर्थाने पैसे गुंतवले. दुष्काळ निवारण, पाणी फाउंडेशन सारखं आपण जर का केलं की पुढच्या वर्षी दुष्काळ नष्ट करावा भारतात, की सगळीकडे पाणी साठवावं, हे जर का आपण लाखो लोकांना नोकऱ्या देऊ शकू, अशा तरी चांगले प्रकल्प राबवून आणि तळागाळातल्या लोकांना आपण जॉब देऊ शकू, ते मागणी वाढवतील. मागणी वाढवली की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढेल, त्यामुळे पुन्हा रोजगार वाढेल, त्यामुळे पुन्हा पर्चेसिंग पॉवर वाढेल, पुन्हा मागणी वाढेल, आणि असं करत आपण या मंदीतनं बाहेर येऊ शकू. त्यामुळे पहिल्यांदा आपण रोजगार आणि मागणी या दोघांचा ताळमेळ घालून कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे ठरवलं पाहिजे, आणि ते जर का ठरवलं तरच आपण या सगळ्या संकटातून बाहेर येऊ शकू, असं मला वाटतं. बरोबर सर, की या रोजगार निर्मितीवरती खरं तर भर दिला पाहिजे. आणखी काही मुद्दे आहेत. मला श्रीराम सर आणि मिलिंद कांबळे, राजू शेट्टी यांच्याशी बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत येऊ. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय आजच्या अर्थसंकल्पाच्या विविध मुद्द्यांवरती. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, आता जोडले गेलेत आपल्यासोबत. राजू शेट्टी, शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून दिलासा मिळालाय का? काय आपली प्रतिक्रिया? शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून अजिबात दिलासा मिळालेला नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की लॉकडाऊनच्या काळामध्ये शहरामध्ये कामाच्या शोधामध्ये गेलेले जे काही खेड्यापाड्यातले असंघटित मजूर होते ते सगळे गावाकडे आले आणि त्यांना सामावून घेतलं गावानं. त्यांना रोजगार आहे त्यातली अर्धी भाकरी त्यांना देऊन रोजगार देण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये अजूनही ते लोक गावाकडे आहेत. मग त्या लोकांना रोजगार देण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले का? उलट मनरेगाचं बजेट गेल्या वर्षीच्या तुलनेनं या वर्षी 9,500 कोटीनं कमी केलं. म्हणजे इकडे एका बाजूला गावात असणाऱ्या काम मागणाऱ्यांची संख्या वाढली आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या बजेटमध्ये 9,500 कोटीची कपात केली. अशाच पद्धतीनं त्यांनी शेती क्षेत्राकडे बघितलं तर पायाभूत सुविधांना काही दिलं काय? फारसं काही दिलेलं नाही. आणि मग जे काही बाजारामध्ये शेतीमालाची चढ उतार होऊन शेतकऱ्यांचा जो काही तोटा होतो, लूट होते, ही कधी थांबेल? जर मोठ्या प्रमाणामध्ये शीतगृह असतील, मोठ्या प्रमाणामध्ये वेअर हाऊस असतील, अतिरिक्त उत्पादन झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्याची काहीतरी व्यवस्था असेल तर बाजारामध्ये जो काय चढ उतार होतो शेतीमालाच्या दराचा तो होणार नाही. एका बाजूला सरकार फक्त हमीभाव जाहीर करतं आणि नामानिराळ राहतं. खरेदी करा, काही मोजके पिकं सोडली तर बाकीचे खरेदी करायच्या भानगडीत पडत नाही. आणि मग दुसऱ्या बाजूला आवश्यक असणाऱ्या ह्या ज्या काय पायाभूत सुविधा आहेत त्या द्यायला तयार नाही. गेल्या वर्षी ज्या शेतकरी कंपन्यांचा एवढा गवगवा केला, एवढा गाजावाजा केला, यावर्षी अर्थमंत्र्यांना त्या शेतकरी कंपन्यांची आठवण सुद्धा झाली नाही. साधी काय केलं साखर उद्योगासाठी, काय केलं दूध व्यवसायासाठी, काहीच केलेलं नाही आहे. आणि मग हे शेतकऱ्यांच्यासाठी फायदेशीर आहे म्हणायचं नेमकं म्हणायचं काय? 15 लाख कर्जाची व्यवस्था केली म्हणतात. मग 15 लाख ही टार्गेट आहे, तिकडे तरतूद नाही. तरतूद किती आहे की त्या 15 लाख कोटी व्याजाचं जे काही व्याज असेल 3-3.5 कोटी तेवढी तरतूद आहे. मग देताय तुम्ही 3.5 कोटी रुपये व्याज सबसिडी आणि हा वाटतंय 15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिल्याचं. काय चाललंय? काय प्रत्येक बाबतीत ही अशाच पद्धतीनं चालू आहे आणि ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही. नुसतं मोठमोठ्या घोषणा मपका. माझं तर असं स्पष्ट मत आहे की जे तीन कायदे केलेत सरकारनं ते कायद्याची अंमलबजावणी करायला चांगली भूमी तयार होईल
चांगलं वातावरण तयार होईल अशाच पद्धतीचं हे बजेट आहे आणि त्यामुळे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये शेतकऱ्यांनी यावं असं वाटत नाही, सहकारी संस्थांनी यावं असं वाटत नाही, कारण ते अदानी अंबानीच पाहिजे म्हणजे एक प्रकारे त्यांचे सुधीर भाऊ थोडक्यात उत्तर द्या. भांडवल त्यांच्याकडे आहे. हॅलो राजू शेट्टी, सुधीर भाऊंकडनं उत्तर घेऊ थोडक्यात. सुधीर भाऊ. काय नाही, राजू शेट्टी साहेब जे भूमिका मांडताय ते असंघाशी संघ केल्यानंतर हा असाच अर्थसंकल्प दिसणार आहे. मला आश्चर्य वाटतं की जे राजू शेट्टी साहेब मागच्या सरकारवर तुटून पडायचे, शरद पवारांवर तुटून पडायचे, त्या असे आश्चर्यजनक भूमिका मांडताय याचं आश्चर्य आहे. 7 लक्ष कोटी हे 2013 मध्ये चिदंबरमनी कृषी पतपुरवठ्यासाठी ठेवले, ते 16.5 लक्ष कोटी यावर्षी ठेवलेत, तरी त्यांना वाटतं की शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने 10,000 FPO फार्मर प्रोड्युसर असोसिएशन बनवण्याचं त्यांना मला वाटतं त्यागाही विरोध आहे. आयुष्यमान भारत योजनेतून शेतकऱ्यांना संरक्षक विमा कवच दिला, तरी त्यांना कृषी विरोधी भारतीय जनता पार्टीचं सरकार वाटतंय. 2013-14 मध्ये गव्हाचं भुगतान करण्यासाठी 35,874 कोटी दिले आणि भाजप सरकारने 75,060 कोटी दिले, तरी भाजप सरकार काही करत नाही. तांदळासाठी 63,928 कोटी 13 मध्ये होते, 20 मध्ये 1,72,752 कोटी दिले, तरी ते म्हणतात की शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. MSP 1.5 देण्याचा निर्णय केला जात आहे, तरी भाजप सरकार काहीच करत नाही. या शेतकऱ्यांना 50% नुकसान झालं तर नुकसान भरपाई होती, 33%वर आली. नीम कोटेड युरियाचे भाव स्थिर ठेवले, पर ड्रॉप मोर क्रॉप केला, गोरगरिबांना घर द्यावं, भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही, त्या गरिबांसाठी करोडो घर बांधायचा निर्णय केला आणि मागच्या वर्षी शहरी आणि ग्रामीण असं 5 वर्ष एकत्रित. सुधीर भाऊ MSPचा मुद्दा काही म्हणत नाही. सुधीर भाऊ MSPचा मुद्दा येतो त्यावेळेला त्याबद्दलही ते बघत नाही. नाही सुधीर भाऊ ऐका ना, असंघाशी संघ. सुधीर भाऊ MSPचा मुद्दा जेव्हा येतो दीडपट करण्याचा, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या C2च्या लेवलच्या शिफारशीनुसार ना मागच्या सरकारने केलं ना या सरकारने केलं. जे C2च्या दरम्यान मांडलेले स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या शिफारशी ह्या स्वीकारल्या कोणी स्वीकारल्या नाहीत. नंबर 2, राज्यातल्या कृषी संशोधकांनी कृषी विद्यापीठातल्या सरकारला प्रत्येक धानाचा एक हमीभाव काढून दिला होता, त्याच्या 40-60% देखील पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. त्यामुळे दर आर्थिक अहवालामध्ये त्याचं सर्वेक्षणामध्ये उल्लेख आणायचा आणि पुढे मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची, हा आरोप होणं स्वाभाविक आहे सरकारवरती. श्रीराम सर, याच मुद्द्यावर मला आपल्याला विचारायचं आहे की शेतकऱ्यांना दिलं असं दाखवायचं. आता 17 लाख कोटीचं कृषी कर्ज दाखवलेलं आहे, प्रत्यक्षात शेतकरी जेव्हा बँकांमध्ये जातो तेव्हा त्याच्या पदरात काहीच येत नाही. बँकर म्हणतात आमच्याकडे पैसेच नाहीत, सरकार म्हणतं आम्ही 17 लाख कोटी दिले. म्हणजे ही शुद्ध फसवणूक नाही आहे का? नाही, एक तर 17 लाख कोटी सरकार देत नाही, ते बँका देतात. सरकार टार्गेट ठेवतं की इतका पतपुरवठा करावा, मग ते काही सरकारच्या बजेटमधून किंवा सरकारच्या महसुलातून 16 लाख 17 लाख कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही आहेत. आणि हे कुठलं सरकार देत नव्हतं, तसा त्याचा बजेटचा थेट काही संबंधही नाही. राजू शेट्टी म्हणाले ते बरोबर आहे की त्यातला जो व्याजाच्या सबसिडीचा कॉम्पोनंट आहे तेवढा सरकारला उचलावा लागणार आहे. या सरकारसमोर आत्ता शेतीच्या अनुषंगानं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते दिल्लीच्या बॉर्डरवर बसले शेतकरी. बरोबर. आणि ते शेतकऱ्यांचं आंदोलन समोर ठेवून काही उल्लेख या बजेटच्या भाषणामध्ये होते. त्यातला एक होता 1,000 नव्या APMC तयार केल्या जातील, की ज्याच्याविषयी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की APMC बंद पाडल्या जातील, तर आम्ही त्या बंद पाडणार नाही, नव्या ओपन करतोय असा सिग्नल देण्याचा प्रयत्न आहे. दुसरा भाग आहे की 2014च्या तुलनेत आता किती MSP वाढली वेगवेगळ्या पिकांची, त्याची आकडेवारी अर्थमंत्र्यांनी दिली आणि तो एक सिग्निफिकंट वाढ दाखवायचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे ते कायदे मागे घ्या, त्यांच्या मागणीला थेटपणे उत्तर कुठल्याच पातळीवर न देता या सगळ्या बजेटमधून माझ्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीनं टेकावे एक असेल तो हाच आहे की हे सरकार शेतकरी कायदे मागे घ्यायच्या भूमिकेत नाही. त्यांना आम्ही जे काही दिलं आहे ते मान्य करा आणि आंदोलन उठवा असं सांगायचं आहे. शेतीच्या अनुषंगानं अन्य काही तरतुदी आहेत त्या दरवर्षी असतात, इन्क्रिमेंटल स्वरूपात त्या कराव्या लागतात.
पण हमी भाव दीडपट उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमी भाव किंवा विशिष्ट मुठ्ठीत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे, या दृष्टीनं मला काय वाटत नाही की या बजेटमध्ये फार काही सबस्टॅन्शियल आहे किंवा एकूणच त्या प्रकारचं रोडमॅप सरकारकडे आहे. सरकार घोषणा खूप मोठ्या प्रमाणावर करतं, पण त्या तुलनेत त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र होताना दिसत नाही. शेती विकास सेस या नावानं एक नवी कल्पना या बजेटमध्ये आलेली आहे. ती कल्पना म्हणून चांगली आहे, त्याचा खर्च कसा कुठं होणार याचे तपशील यथावकाश येतील. पण ते करत असताना आणि अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की डिझेल आणि पेट्रोलवर जो सेस लागणार आहे 2.5 रुपये डिझेलवर आणि 4 रुपये पेट्रोलवर, त्याचा भार ग्राहकांवर पडणार नाही. म्हणजे सामान्य माणसाला तो भार उचलावा लागणार नाही. हे खरं आहे, पण त्याच्यात हिडन पार्ट किंवा जो न सांगितलेला भाग जो आहे तो त्या प्रमाणात एक्साईज ड्युटी कमी केली जाईल आणि एक्साईज ड्युटी कमी केली जाईल म्हणजे राज्याचा तेवढा वाटा कमी होईल. म्हणजे सेसच्या रूपाने येणारे सगळे पैसे केंद्राच्या तिजोरीत जातील आणि त्याचा तेवढा वाटा राज्यांना कमी द्यावा लागेल. एका बाजूला कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला मागच्या दाराने या प्रकारच्या खेळ्या करायच्या. हे कशासाठी सरकार करते काय कळत नाही. अगदी खरं आहे सर, हाच एक मुद्दा आहे. मला मिलिंद कांबळेंना इंडस्ट्रीच्या संदर्भातला एक प्रश्न विचारून छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. तर मिलिंद कांबळे, आपण डिकीचंही काम पाहता, IT च्या संदर्भातलंही काम आपण केलं आहे, IIMचं काश्मीरचं देखील आपण काम पाहत आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं, शिक्षण क्षेत्रातल्या तरतुदी असतील किंवा इंडस्ट्रीसाठी दिल्या गेलेल्या घोषणा असतील, इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड उभं करायचं स्वप्न दाखवलं गेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्याला कृतीत आणायचं कसं आणि आणल्यानंतर रोजगार निर्मिती करायची कशी, याचं समीकरण मात्र कुठंच काही जुळताना दिसत नाही. त्याचा उल्लेख मागाशी गोडबोले सरांनी केला. राजेंद्रजी, या बजेटकडे आज जे फायनान्स मिनिस्टरनी एक जे विजन स्टेटमेंट मांडलेलं आहे की 2025 ला $5 ट्रिलियन आपल्याला इकॉनॉमी करायची आहे, तर आयसोलेशन मध्ये या बजेटकडे बघून चालणार नाही. याच्यासाठी आपणाला माननीय पंतप्रधानांनी करोना महामारीच्या काळामध्ये जे पहिलं गरीब कल्याण योजना पॅकेज मांडलं, त्यानंतर 12 मे 2020 साली जे आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली आणि ते 5 प्रकारचे छोटे छोटे बजेट हे आत्मनिर्भर भारत पॅकेज म्हणून जे मांडलं, तर असं सलगपणे या बजेटकडे आपणाला बघावं लागेल. आणि दुसरं, याच्यामध्ये जसं सगळं जग हे करोना महामारीच्या या संकटातून हे जातं आहे, सगळ्या ठिकाणची अर्थव्यवस्था ही गडबडलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती याच्यामध्ये हेल्थ केअरला फोकस असेल असं जे वाटत होतं तो नक्की आहे. परंतु जर या बजेटकडे जर बघितलं तर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल ई नाम सारखी स्कीम किंवा ह्या मंडी डिजिटल करणं फार आवश्यक आहे, त्याच्यावरती तरतूद केलेली आहे. बाकी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु याच्यामध्ये जो उद्योग क्षेत्र जे आहे, या उद्योग क्षेत्रामध्ये विशेषतः जे लघु उद्योग आहे ज्याचं आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्या लघु उद्योगासाठी आता तुम्ही या सगळ्या एकूण बजेटमध्ये आकडे खूप कमी आहेत, तपशील खूप कमी आहे. त्याची जर फाईन प्रिंट जर आपण बघितली, आता तुम्ही डिफेन्ससाठी काय तरतूद केली आहे का, तर काहीच दिसणार नाहीये. पण फाईन प्रिंट मध्ये डिफेन्ससाठी 4.5 लाख कोटीपेक्षा अधिक तरतूद झालेली आहे. हे सगळं हे फाईन प्रिंट घेऊन बसून मग आपल्याला आपलं वक्तव्य करावं लागेल असं मला वाटतं. परंतु ओव्हरऑल हे जे बजेट आहे हे विकासाला आणि रोजगार निर्मितीला चालना देणारं बजेट आहे. मी आता तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही बघितलं, स्टीलचं कन्झम्पशन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, सिमेंटचं कन्झम्पशन वाढलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन, डिझेल पासून हे सगळे जे ई वे बिल्स, जीएसटीचं रेकॉर्ड कलेक्शन झालेलं आहे. हे जर सगळं बघितलं तर इकॉनॉमी प्री कोविड लेवल जे आहे त्या प्री कोविड लेवलला आपली येते आहे आणि ती पुढे जाते. आता रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर विशेषतः हाऊसिंग सेक्टर आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. इथे मोठ्या प्रमाणात स्टील कन्झम्पशन होतं, त्यामुळे स्टीलचं मायनिंग आणि त्याची सगळी तिथे रोजगार उपलब्ध होतो. त्याचबरोबर आपण कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडस्ट्री जर बघितली तर ती JCB सारख्या या सगळ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात त्यांचा सेल वाढलेला आहे.
हेवी व्हेकल्सचा सेल वाढलेला आहे. असं जर सगळं आपण बघितलं तर यातून इन्फ्रास्ट्रक्चरचा लेबर इंडेक्स 40% अधिक आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते. दुसरं जे सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे राजेंद्र, सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे त्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी इंडस्ट्री एज्युकेशन इंडस्ट्री आहे. ती अजून सुरू नाही झाली. त्या इंडस्ट्रीवरती अवलंबून असणारे बरेच फॅक्टर्स आणि छोटे उद्योग आहेत, त्याला आणखी चालना मिळायची आहे. दुसरं हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही मोठ्या प्रमाणात आहे, ज्याच्यामध्ये लोकांचा रोजगार गेलाय. अजून हॉटेल्स वगैरेची 40% पण ऑक्युपन्सी आलेली नाहीये. जो मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट वाली जे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, टुरिझम आहे, याच्यामध्ये मोठ्या रोजगाराच्या ज्या संधी असतात, जोपर्यंत हे पॅन्डेमिकचं संकट पूर्णतः दूर होत नाही ते आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे. भारताने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने याची सुरुवात झालेली आहे, कारण आपण आपलं स्वतःचं वॅक्सिन हे निर्माण केलेलं आहे. हे अतिशय प्राऊड फील आपल्याला झालं पाहिजे आपल्या सगळ्यांना, असं मला वाटतं. कारण शेवटी इंडस्ट्री ही काम करते, ती ट्रॅकवरती येते आहे, हे सगळं आहे, हे सगळं होईल. परंतु एका अर्थाने या बजेटकडे एक आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक जाणारं बजेट म्हणून आम्ही इंडस्ट्री म्हणून याच्याकडे बघतो. जरी टॅक्सचे काही बेनिफिट नसले, आम्ही टॅक्सचे काही बदल करा असं मिलिंदजी तोच तर मुद्दा आहे. म्हणजे मोठमोठ्या तुमच्यासारख्या उद्योजकांना त्याचा फार काही फरक पडत नसेल, पण सर्वसामान्य नोकरदार वर्गाला मात्र टॅक्सचा स्लॅब नाही बदलला तो फरक पडणार आहे. याच्यावर मला ब्रेक नंतर चर्चा करायची. कारण या कोरोनाच्या काळामध्ये जे इन्फ्लेशन रेट वाढलेला आहे, या इन्फ्लेशन रेटला जर मॅच करायचा असेल तर गेल्या 6 वर्षापासून असलेला 2.5 लाखाचा स्लॅब कुठेतरी नोकरदार वर्गाला अपेक्षित होता की 50,000ची अजून भर पडून तो 3 लाखापर्यंत तरी आणून ठेवेल सरकार. पण त्याच्यात कुठेच काही सूट दिसत नाही. म्हणजे सर्वसामान्य नोकरदाराला पुन्हा एकदा त्याच कोंडीत पकडायचा हा प्रयत्न होत नाही का, याची चर्चा ब्रेक नंतर. आणि LIC पासून बँकांपर्यंत जे काही BPCL असेल ह्याचं खाजगीकरणाचा प्रयत्न सरकारकडनं जो केला जातोय याबद्दलही चर्चा करूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आवाज महाराष्ट्राच्या मध्ये आपण बजेटवरती सविस्तर चर्चा करतोय. मला गोडबोले सर आपल्याला विचारायचं आहे की मगाचा जो मुद्दा आला टॅक्स स्लॅबच्या संदर्भातला, की सर्वसामान्यांना याच्यातला काही दिलासा मिळालाच नाही. म्हणजे जी अपेक्षा होती की महागाईचा दर एकीकडं कमी जास्त होत असताना आणि आत्ताच्या सगळ्या पॅन्डेमिकमधला काळ, हा सगळा कोविडचा काळ पाहिल्यानंतर हळूहळू अर्थव्यवस्था रुळावर येते असं भासतंय. प्रत्यक्षात आली की नाही ते अजून कळेल आपल्याला आजच्या बजेटमधल्या सविस्तर आकडेवारीनुसार. तर हा एक विचार. आणि दुसऱ्या बाजूला जर खाजगीकरणाचं पाऊल सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे, तो काय आत्ताच्या सरकारने तो यापूर्वी काँग्रेस सरकारच्या नवरत्न कंपन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयाच्या दृष्टीने देखील विचारात घ्यावा लागेल. याचा परिणाम काय दिसून येईल? मला फक्त एक पॉइंट आता जे बोललं गेलं त्याच्याविषयी सांगायचं आहे की गेल्या वर्षी जे काही 5 टप्प्यांमध्ये जे काही पॅकेजेस वगैरे मिळाले असं सांगण्यात आलं 20 लाख कोटी आणि 10% GDP वगैरे, पण तो जो आहे ना ते सगळी लोन्स होती. त्या आपण प्रत्यक्ष जे दिले ते 1 ते 2 लाख कोटी फक्त दिले आणि धान्य वाटली म्हणून 3 ते 4% वगैरे GDPचे होतात. बाकीच्या अनेक राष्ट्रांनी 10% दिले GDPच्या. आपण ते फार कमी दिलेले आहेत. आपण फक्त लोन दिले आणि लोन घ्यायला आज कोण तयार आहे? कारण आज जर का मागणीच नसेल बाजारामध्ये तर कोणी उद्योजक लोन घेऊन उद्योग काढणार नाही आणि कोणी ग्राहक सुद्धा लोन घेऊन टीव्ही, गाडी आणि घर वगैरे घेणार नाही. त्यामुळे फक्त लोन्स डिक्लेअर करून ते होणार नाही. प्रत्यक्ष सरकार खर्च किती करत आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे, हे मला सांगायचं. दुसरा मुद्दा हा सरकारी कंपन्या विकण्याचा आहे. सरकारी कंपनी, माझं स्वतःचं पर्सनल व्यक्तिगत मत असं आहे की कुठलंही उत्पादन करत असलेल्या कंपन्या उत्पादन करणं हे खरं सरकारचं काम असू नये, पण सर्व्हिसेस मात्र सरकारनेच केल्या पाहिजेत. कारण त्या जर का प्रायव्हेट सेक्टर तिथे घुसला तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर किमती वाढतात आणि लहान सामान्य माणसाचे खूप हाल होतात. उदाहरणार्थ शिक्षणामध्ये आज शिक्षण सम्राट आहेत, पण सामान्य माणसाला आज तिथे परवडत नाही. किती कोटीचं ते कॅपिटेशन फी वगैरे, आणि सामान्य शाळा मात्र भयंकर खराब. तसंच आरोग्याचं, इथे पंचतारांकित हॉस्पिटल्स आहेत पण इथे बाकी आरोग्य व्यवस्था भयंकर खराब आहे. आपल्या बेड्स नाहीत, कॉट्स नाहीत, नर्सेस नाहीत, डॉक्टर्स नाहीत. पर मिलियन डॉक्टर्सची संख्या, नर्सेसची संख्या, मनोविकार तज्ञांची संख्या भयानक आहे. ते सगळीकडे आपलं चित्र आहे. तर मला असं वाटतं
की मागणी वाढवणं आणि रोजगार वाढवणं असेल तर आपली हेल्थ सिस्टम भयंकर सुधारणं, शिक्षण सुधारणं आणि या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि तिथे खासगीकरण करता कामा नये. मला मला खासगीकरणाला माझा विरोध प्रिन्सिपली नाहीये. माझा विरोध कशाला सांगतो मी, फिस्कल डेफिसिट आहे म्हणून खासगीकरणात पैसा गोळा करायचा म्हणजे आपलं घर आहे ते घर विकून आपला महिन्याचा खर्च भागवण्यासारखं आहे. म्हणजे खरं म्हणजे आपण जी बचत केलेली आहे त्यातल्या व्याजामध्ये माझं सगळं भागलं पाहिजे. पण तसं न करता आपण आपली प्रॉपर्टी विकून आपला महिन्याचा खर्च भागवतोय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून माझा त्याला विरोध आहे. म्हणजे सरकारने सगळं केलं पाहिजे असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण सर्व्हिसेस मात्र ट्रान्सपोर्ट, रेल्वे असतील, बसेस असतील, या सगळ्या, कारण एक उत्कृष्ट पुस्तक आहे की ज्यामध्ये 9 देशात 45 शहरांमध्ये 861 सेवा या प्रायव्हेटाईज झाल्या आणि नंतर त्या पुन्हा पब्लिक करण्यात आल्या. याचं कारण ते प्रायव्हेटाईज झाल्यानंतर त्याची एफिशियन्सी तर वाढली नाहीच आणि त्यामध्ये किमती भरमसाठ वाढल्या आणि त्यामध्ये पुन्हा पब्लिक करावं लागल्या. ब्रिटिश रेलचं पण एक उदाहरण आहेच. पण अशी त्या पुस्तकात खूप मोठी उदाहरणं आणि खूप प्रगत देशातली सुद्धा उदाहरणं आहेत बरीचशी. तर त्यामुळे मला असं वाटतं की सर्व्हिसेस सगळ्या पब्लिक तिथे खर्च केला पाहिजे, त्यांची क्वालिटी सुधारली पाहिजे, तिथे लोकांना एम्प्लॉयमेंट दिली पाहिजे. किती नर्सेसची गरज आहे, किती शिक्षकांची गरज आहे, इथे MSc बेकार फिरतात आणि शिक्षकांची गरज आहे. तर मला असं वाटतं की हा जो सगळा प्रकार आहे, स्वस्त घरांची गरज आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची गरज आहे, या सगळ्यामध्ये खूप एम्प्लॉयमेंटची आपल्याला आहे. मनरेगाचे दिवस वाढवा, 100 ते 150 करा. इथे केलं तुम्ही तर रोजगारी वाढेल आणि मागणी पण वाढेल असं मला वाटतं. म्हणजे प्रायव्हेटायझेशन करायचं असेल तर करा, पण आपला रोजचा वर्षाचा खर्च जुळवण्याकरता ते कंपन्या विकून खर्च जुळवणं म्हणजे फिक्स डिपॉझिट विकून महिन्याचा खर्च करण्यासारखं आहे. ह्या प्रिन्सिपलला मला नक्कीच विरोध आहे. सुधीर भाऊ, तुम्हाला काय म्हणायचं होतं? नाही, हे सर्व जे आहे ना कागबाह्य कल्पना आता त्यांनी मांडल्यात. काँग्रेस सरकार असताना, मनमोहन सिंग साहेब हे अर्थमंत्री असताना करदात्यांचा पैसा अशा पद्धतीने ज्या गोष्टीला 1 रुपया लागतो त्याच्यावर 100 रुपये खर्च करून 99 रुपये व्यर्थ खर्च करायचे का, यावर जेव्हा संवाद झाला, चर्चा झाली, डिबेट झालं, तेव्हा करदात्याच्या प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग झाला पाहिजे. अशा पद्धतीने खर्च करणं म्हणजे हा क्रिमिनल एक्सपेंडिचर आहे, गुन्हेगारी स्वरूपाचा खर्च आहे असं मत जगमान्य झालं. जगामध्ये सरकारचं काम हे उत्तम सेवा देणाऱ्यांच्या पाठीशी राहत गुणवत्तापूर्ण सेवा असाव्यात. यामध्ये शेवटी देशामधला एखादा व्यक्ती, एखादा समूह, एखादा गट यांनी स्पर्धा करत उत्तमातली उत्तम सेवा द्यावी. आणि म्हणूनच आपण बघतोय ना, आता विजेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारची 20 ते 100 युनिट हे 5 रुपये 43 पैसे, म्हणजे जनतेनी एकाधिकार आहे म्हणून 5 रुपये 43 पैशांनी वीज घ्यायची आणि टाटाची 1 रुपया 99 पैसे आहे. म्हणजे तुम्ही जनतेला फसवायचं का? मला असं वाटतं की आपण ज्या डिफेन्सशी संबंधित सेवा असतील, ज्या सुरक्षेशी संबंधित सेवा असतील, ज्या अतिशय या देशासाठी संवेदनशील सेवा असतील, याचं बरोबर आहे. पण ज्या सेवा सरकारने द्यायच्या आत्ताच मत मांडलं की सरकारी दवाखान्यात कोणी जात नाही आणि त्याच्यावर हजारो लाखो कोटी करदात्याचे खर्च करायचे का? जिल्हा परिषदच्या शाळा आहे. आता आपण महाराष्ट्रामध्ये एका विद्यार्थ्यामागे साधारणतः 21,000 रुपये खर्च करतो. मग विद्यार्थी येतच नाही. 2,000 शाळा आहे की 5 शिक्षक आणि 4 विद्यार्थी आहे. मग जनतेच्या कराचा, घामाचा, परिश्रमाचा पैसा, शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा पैसा खर्च करायचा का? मग तुम्ही खाजगी संस्थेमध्ये तुम्ही फी रेग्युलेट करू शकता. मला असं वाटतं वादाचा विषय आपापल्या प्रेमी प्रत्येकाने याच्यामध्ये चक्रधर स्वामीच्या हत्तीसारखी कथा आहे, ज्याच्या हाती जे येईल त्यांनी त्याला हत्ती समजायचं असतं. पण जगामध्ये जेव्हा आता आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमीवर आहोत, 5th पोझिशनवर आहोत आणि $5 ट्रिलियन सगळं ठीक आहे जायचं. पण सुधीर भाऊ, एक मुद्दा जो गोडबोले सरांनी उपस्थित केला त्याच्यावर मला तुमच्याकडनं थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. LICचा IPO काढणं असेल, BPCL, IDBI या बँकांमधलं काही का असं ना डिसइन्व्हेस्टमेंट, ज्याला निर्गुंतवणुकीकरण करणं आपण म्हणतो, म्हणजे खाजगीकरणाकडे टाकलेलं पाऊल आहे. म्हणजे ते त्यांचं उदाहरण अगदी खरं आहे. आपलंच घर आपण विकायचं आणि बाकीचा संसार मांडायचा प्रयत्न करायचा, याच्यातनं खरंच काही फायदा होणार आहे का? तो प्रयत्न काँग्रेस सरकारने पण केला होता नवरत्न कंपन्या विकायचा. नाही, मला वाटतं की
घराची उपमा देण्याची आर्थिक दृष्टिकोनातून घराची उपमा देण्याची आवश्यकता नाही. एअर इंडिया 52,000 कोटीच्या घाट्यात असेल तर आपलं काय म्हणणं आहे की एअर इंडिया घाट्यात चालवायची, त्याच्या सेवा योग्य नाही आणि आपल्या पॅसेंजरला त्रास द्यायचा. एअर इंडियाच्या संदर्भामध्ये ही भूमिका काही या सरकारने घेतली नाही आहे. काँग्रेसचं सरकार असताना 36 पेक्षा जास्त कंपन्या या डिसइन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय केले. तर मला स्वतःला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या देशामध्ये जेव्हा जेव्हा असा विषय आला की टॅक्स पेअरच्या पैशाचा सदुपयोग व्हावा, एक एक रुपया जनहितासाठी खर्च व्हावा, एक एक रुपया देशहितासाठी विकासासाठी खर्च व्हावा आणि जगमान्य अर्थशास्त्रामधली कल्पना आता जेव्हा ही भाजप करायला लागली तेव्हा भाजपला मात्र घर विकून आपण करतात का? म्हणजे काँग्रेसनी केली तर गोडगोड आणि भाजपनी केली की कडू कडू. ही जी काही आपली स्वार्थी पॉलिटिकल अल्झायमर आहे, ही विस्मरण बुद्धी क्षमता आहे, याबद्दल चिंता वाटते. नाही, पण श्रीराम पवार सर, सुधीर भाऊ जे म्हणतायत, कडू गोडचा जो मुद्दा सांगतायत, मुळात हे कडवट गोड राजकारणातले अनुभव प्रत्येक पक्षाने घेतलेले आहेतच, पण जे निर्गुंतवणूक करण्याचे प्रयत्न या सरकारने केले, मागच्या सरकारने केले होते, तर याच्यातनं जनतेचा फायदा काहीच झाला नाही. उलट जे उदाहरण दिलं ते उदाहरण सत्य आहे. निर्गुंतवणूक करण्याबद्दल सर आपलं मत काय? नाही, पॉलिटिकल अल्झायमरचा सुधीर भाऊंनी उल्लेख केला. हा एक जो आजार आहे तो आपल्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांना आणि सगळ्या राजकीय नेत्यांना आहे. बरोबर, त्याला कोणी अपवाद नाही आहे. जेव्हा हे खाजगीकरण नुराईकरणाचं धोरण आलं तेव्हा जे विरोधात होते तेव्हा असंच म्हणत होते देश विकायला काढला. पैकी गुंतवणूक येणं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला आमंत्रण देणं अशी मांडणी आपल्याकडे केली जात होती. निर्गुंतवणुकीकरण करणं, खाजगीकरण करणं म्हणजे देश विकणं, देशाची संपत्ती विकणं अशा प्रकारची मांडणी पूर्वी केली जात होती. आता भाजप सत्तेत आहे तर त्यावेळेची सत्ताधारी तशीच मांडणी करतात. मला वाटतं की आपण हे एकदा स्पष्टपणे मान्य करायला पाहिजे. 30 वर्षानंतर आपली वाटचाल अतिशय स्पष्ट आहे आणि ती हळूहळू का असेना खुलेपणाकडे जाणं आहे, ती निर्गुंतवणुकीकरणाकडेच जाणं आहे, ती खाजगीकरणाकडेच जाणं आहे, ती पैकी गुंतवणुकीचं स्वागत करणारीच आहे. ती कुठल्याही सरकार करू दे, ते त्याच दिशेनं जाणं आहे. त्यामुळं मला एअर इंडिया विकतायत, BPCL विकायला काढली आहे किंवा IDBIचं खाजगीकरण करत आहेत, यात काही आश्चर्याचं वाटत नाही. ती देशानं स्वीकारलेली व्यवस्था आहे. हे फक्त राजकारणासाठी एकमेकावर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात. आता मुद्दा त्याचा वापर फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी करायचा का, हे तपशिलातले मुद्दे असू शकतात. पण निर्गुंतवणुकीकरणाची वाटचाल ही सोडता येणार नाही. जे अतिशय अकार्यक्षम उद्योग आहेत, जे सरकारला वर्षानुवर्षे जमलेलं नाही, ती इथून पुढे जमेल असं मानणं शहाणपणाचं नाही. फक्त यातला एक मुद्दा की सरकारी मालकीच्या अतिरिक्त जमिनी, या अतिरिक्त जमिनी म्हणजे नेमक्या कुठल्या, त्या सरकार विकणार असं दिसतंय, तर त्याच्या तपशिलात जायला पाहिजे. आत्ता फक्त एवढाच मुद्दा समोर आला आहे. बाय अँड लार्ज मला वाटतं की निर्गुंतवणुकीकरणामध्ये फार काही नावं ठेवावं असं नाही आहे. त्याच्यातून येणारा पैसा आपण वापरणार कशाला, विकासासाठी वापरणार की सरकारी यंत्रणा पोचण्यासाठी फक्त वापरणार, एवढा मुद्दा आहे आणि त्याच्यावर लक्ष सगळ्या शहाण्या जाणत्या माणसांनी ठेवायला हवं. माझा वेळ संपला, पण सगळ्याच पाहुण्यांना एका वाक्यात फक्त एक प्रश्न शेवटचा विचारायचा आहे. सुधीर भाऊ, सुरुवात तुमच्यापासून करतो. आजचं बजेट सर्वसामान्यांना दिलासा देणारं आहे की नाही? एका वाक्यात, वेळ संपत आलाय. असं आहे की देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने आणि 21वं शतक हे भारताचं असेल असं पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी जे मत व्यक्त केलं, मला वाटतं की आजचा अर्थसंकल्प हे APJ अब्दुल कलाम यांनी जो विचार व्यक्त केला त्या विचाराच्या दृष्टीने एक पाऊल पुढे नेण्याचा हा मोदीजी साहेबांचा प्रयत्न आहे. श्रीराम सर. श्रीराम सरांचा संपर्क तुटलाय. मिलिंद कांबळे. या संकट काळातून बाहेर पडत असताना बऱ्याच जणांना असं वाटत होतं की कोरोना टॅक्स येतो की काय, परंतु तो टॅक्स आला नाही. तो आला छोट्या पद्धतीने, कृषी सेसच्या माध्यमातून तो ऑटोमॅटिक आलाय. तो कृषी सेस मधून मिलिंदजी आलेला आहे ऑटोमॅटिकली, जो डिझेल आणि पेट्रोलवरती दिसतोय. तो त्याचा बर्डन हे लोकांवरती येणार नाही असं फायनान्स मिनिस्टरनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकूण रोजगार निर्मितीला हे चालना देणारं बजेट आहे
आणि या संकट काळातून बाहेर पडण्यासाठीच हे अतिशय चांगलं बजेट मांडलेलं आहे. ठीक आहे, कोण बोले सर? या बजेटमध्ये काही चांगले मुद्दे आहेत. जसं मिनिमम वेज हा सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटीचा मुद्दा त्यांनी काढलेला आहे बजेटमध्ये, हा चांगला आहे. यातले कित्येक हेडलाईन्स चांगले आहेत बरं का. म्हणजे या बजेटमध्ये फक्त त्याला पुरेसं हे दिलेलं नाही. म्हणजे त्याच्या खाली तपशिलात गेलात तर तुम्हाला त्याच्यासाठी पुरेशी तरतूद केली असं मला वाटत नाही. त्यामुळे हे बजेट सामान्य माणसांकरता किती उपयोगी पडेल याविषयी मी साशंक आहे. फक्त हेडलाईन्स मात्र बऱ्याच आहेत. म्हणजे त्यात शेती आहे, त्यात आरोग्य आहे, त्यात बरंच आहे, पण त्याच्या तरतुदी मात्र जेवढ्या पाहिजे तेवढ्या नक्कीच नाहीये. राजू शेट्टी, केंद्र सरकारनं जे 3 कृषी कायदे केले आहेत ते अजून चांगल्या पद्धतीने प्रभावीपणाने राबवता यावेत, यासाठी कॉर्पोरेट हाऊसेसना जेवढी मोकळीक देता येईल ती देण्यासाठी जी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे ती परिस्थिती निर्माण होण्यासाठी योग्य अशा प्रकारचं हे बजेट आहे. हे सामान्य माणसाचं बजेट नाही, मूठभर लोकांच्यासाठी केलेलं हे बजेट आहे. या बजेटमध्ये काहीही अर्थ नाही. श्रीराम सर, या बजेटमध्ये अनेक चांगल्या तरतुदी नक्कीच आहेत, पण त्या प्रत्यक्षात अंमलात कशा येतात हे बघावं लागेल. कारण या सरकारची आश्वासनं देण्याची गती खूप आहे आणि त्या तुलनेत ती पूर्ण करण्याची गती मात्र कमी आहे. त्यामुळे या बजेटकडे पण याच दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे असं मला वाटतं. येस, धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. श्रीराम सरांनी अगदी एका वाक्यात सगळ्यात सारांश सांगितलं आहे. आश्वासनं देण्याची गती खूप वेगात आहे, पण पूर्तता करण्यासाठी सरकार नेमकं काय करेल हे मात्र सगळ्यांना बघावं लागणार आहे. इथंच थांबू. नमस्कार.